माय ई आर पी हे जे काही सॉफ्टवेअर आहे हे आपण इंडस्ट्रीयल ई आर पी म्हणून बनवलेलं आहे. इंडस्ट्रीयल ई आर पी मध्ये दोन प्रकार पडतात. एक इंडस्ट्री असते मॅन्युफॅक्चरिंगची आणि दुसरी असते जे जॉब वर्कवरती किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. मॅन्युफॅक्चरिंगची ई आर पी आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा जॉब वर्क करणाऱ्यांची ई आर पी मध्ये थोडासा डिफरन्स असतो. आपण आता हे जे बनवलेलं आहे माय ई आर पी हे प्युअर सर्व्हिस बेस इंडस्ट्रीसाठी बनवलेलं आहे, जे जॉब वर्क करतात. त्यांचं स्वतःचं असं काही मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन नाही आहे. ते फक्त जे बाकीचे मॅन्युफॅक्चरिंगवाले युनिट असतील त्यांच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यांचं जे काही जॉबचं वर्किंग असेल ते वर्किंग, जॉबचं जे काही काम असेल ते काम करून देण्याचं काम हे सर्व्हिस बेस प्रोव्हायडर किंवा सर्व्हिसवाले करतात. आपली ही सिस्टीम तेच रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी बनवलेलं आहे. आता ही जी ई आर पी आहे याच्यामध्ये बरेचसे मॉड्यूल्स आहेत, पण सध्या आपण 4च मॉड्यूल डेव्हलप करतोय. त्याच्यामध्ये आहे स्टोअरचं मॉड्यूल, प्रोडक्शनचं मॉड्यूल, क्वालिटी कंट्रोलचं मॉड्यूल आणि एक आहे मॅनेजमेंटचे मॉड्यूल, ज्याच्यामध्ये फक्त मॅनेजमेंटच्या रिलेटेड जे काही रिपोर्ट्स असतील ते रिपोर्ट्स त्या मॉड्यूलमध्ये असतात. आता आपण पाहू की बेसिक जे फर्स्ट याच्यामध्ये जो येतं मॉडेल ते म्हणजे स्टोअर मॉडेल, आणि त्याचा वर्क फ्लो कसा असतो किंवा ते जी सिस्टीम आहे टोटल ते या स्टोअरवरती डिपेंड आहे. पूर्ण ई आर पी सिस्टीम याच्या थ्रूच पूर्ण प्रोसेस होते. आता हे जे स्टोअर मॉडेल आहे त्या स्टोअर मॉडेलचे आपण वर्क फ्लो पाहू. स्टोअर मॉडेल जे आहे, जसं मी म्हटलं की हे प्रोसेस बेस इंडस्ट्री किंवा जॉब वर्क किंवा सर्व्हिस बेस इंडस्ट्री आहे. तर जे काय मॅन्युफॅक्चरर्स असतात ते आपले कस्टमर असतात. त्यांच्यासाठी आपण काहीतरी त्यांचे जॉब असतील त्याच्यावरती प्रोसेस करून ते जॉब आपण त्यांना रिटर्न पाठवत असतो. तर हे जॉब कस्टमरकडून ज्यावेळेस आपल्याला भेटतात तर सगळ्यात फर्स्ट स्टेप असती ते जॉब आपल्याला मिळण्याची, ते म्हणजे परचेस ऑर्डर. परचेस ऑर्डर अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये पर्टिक्युलर जे काय जॉब आपण त्यांच्यासाठी करणार आहे तर त्या जॉबचा नाव, त्या जॉबचा रेट आणि किती क्वांटिटीमध्ये आपण ते काम करणार आहे ते त्या परचेस ऑर्डरमध्ये फायनल केलेलं असतं. अशी जी काय परचेस ऑर्डर आहे ते कस्टमर आपल्याला देत असतो आणि त्या परचेस ऑर्डर वरतूनच आपण काम चालू करतो. तर फर्स्ट स्टेप आहे की परचेस ऑर्डर कस्टमरकडनं रिसिव्ह होणं. त्या परचेस ऑर्डरमध्ये आपल्या कामाचं रेट आणि क्वांटिटी फायनल केलेली असते. बऱ्याच वेळेला क्वांटिटी ही ओपन क्वांटिटी असते, ती ठराविक पिरियडसाठी तो रेट असाइन केलेला असतो. असंही असतं. त्यामध्ये दोन प्रकार असतात, एक तर क्वांटिटी बेस असतं किंवा एक पिरियड बेस असतं. दोन्हीही आपण याच्यामध्ये मॅनेज करू शकतो की ती पर्टिक्युलर पीओ 1 वर्षासाठी व्हॅलिड असेल किंवा काही नंबर ऑफ जॉब्स असतील तेवढ्या जॉबसाठी व्हॅलिड असते. तर अशी एक परचेस ऑर्डर कस्टमरकडनं आपल्याला रिसिव्ह झाली की ती परचेस ऑर्डरची आपल्याकडे एंट्री होते आणि त्या परचेस ऑर्डरची सेकंड स्टेप आहे त्या परचेस ऑर्डरची एंट्री करणं. त्याच्यानंतर जो कस्टमर आहे, नेक्स्ट स्टेप थर्ड नंबर, तो कस्टमर त्याचा मटेरियल किंवा ते जे काही जॉब्स आहेत ते प्रोसेसिंगसाठी आपल्याकडे पाठवतं आणि त्या जे जॉब आपल्याकडे पाठवतो ते पाठवतो तो डिलिव्हरी चलनवरती. हे जे डिलिव्हरी चलन आहे त्याच्यामध्ये त्या परचेस ऑर्डरचा नंबर मेन्शन केलेला असतो जे त्यांनी इथं आपण फायनल केलेली आहे. म्हणजे या परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट त्यांनी हे मटेरियल पाठवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे जे काम केलेलं आपण त्याचं बिलिंग करायचंय त्यावेळेस आपल्याला या परचेस ऑर्डरमध्ये रेट मेन्शन केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि आपण रेट तिथून घेऊ शकतो. त्यानंतरची स्टेप असते कस्टमरनी मटेरियल पाठवल्यानंतर ते मटेरियल आपल्याकडे इनवर्ड करून घेणं. मग ते इनवर्डची आपल्याकडं आपण एंट्री करून घेतो. इनवर्डची एंट्री केली की ते आपले जॉब आपल्या स्टॉकमध्ये ऍड होऊन जातात प्रोसेसिंगसाठी. आपल्या स्टॉकमध्ये आले की ते पेंडिंग म्हणून दाखवतं की एवढं जे काम आहे किंवा हे जे पर्टिक्युलर जॉब आलेले ते आपल्याला प्रोसेस करून
समोर कस्टमरला पाठवायचे. त्यानंतरची जी प्रोसेस असते, ते जे काही जॉब आपण इनवर्ट केलेले आहेत ते जॉब कंप्लीट करायचे. त्याच्यावर जे प्रोसेसिंग आहे ते प्रोसेसिंग कंप्लीट करायचं. ते जॉबचं प्रोसेसिंग कंप्लीट झालं किंवा पर्टिक्युलर एक ठराविक बॅच क्रिएट झाली की आपण ते मटेरियल त्या कस्टमरला परत सेंड करतो. आणि मटेरियल सेंड करताना दोन प्रकारे सेंड होऊ शकतं. आयदर डिलिव्हरी चलन करून सेंड करू शकतो किंवा डायरेक्ट इनव्हॉइस करून सेंड करू शकतो. पण हे जे काही सर्व्हिस बेस इंडस्ट्री आहे याच्यामध्ये मोस्टली मटेरियल जाताना डिलिव्हरी चलनवर जातं महिनाभर, आणि 1 महिन्यानंतर त्याचं फायनल बिलिंग होतं. सपोज 10 चलन एका महिन्याभरामध्ये गेलं तर 10 चलनचं मिळून एकच बिल पार्टीला इश्यू होतं आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पेमेंट रिसिव्ह होतं. तर हे आपण प्रोसेस झालेलं मटेरियल समोरच्या कस्टमरला डिलिव्हरी चलन थ्रू, हे आपलं डिलिव्हरी चलन असेल ज्याच्या थ्रू आपण ते मटेरियल समोरच्या पार्टीला पाठवणार. ते असं मटेरियल पाठवल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते आपली, ते जे काय मटेरियल पाठवलेलं आहे महिन्याभरामध्ये किंवा पर्टिक्युलर पिरियड्समध्ये त्याचं एक इनव्हॉइस जनरेट करायचं. आणि हे इनव्हॉइसचे जे काही रेट्स आहेत ते आपण वरती जी PO घेतलेली असते त्या PO वरतून ते आपण रेट्स घेतो ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर आपल्याला परत चेक करावं लागतं की सपोज इथं ठराविक बॅचेस आपण सेंड केली आहे तर ते काय मटेरियल राहिलेलं आहे ते परत चेक करतो आपण, परत ते मटेरियल प्रोसेस करतो आणि राहिलेलं मटेरियल सेंड करत राहतो. आणि जोपर्यंत ते जे काय POची क्वांटिटी असेल किंवा जे काय POचा पिरियड असेल तोपर्यंत कस्टमर आपल्याला मटेरियल हे सेंड करत राहतो. मग ते मटेरियल आपण परत इनवर्ट करतो, ते मटेरियल प्रोसेस करतो, कस्टमरला सेंड करतो, ठराविक पिरियड नंतर त्याची PO जनरेट होते. ही सायकल कंटिन्युअस चालू राहते. तर हे स्टोअर डिपार्टमेंटचं काम आहे की कस्टमरची आलेली PO एंट्री करणं, कस्टमरकडनं आलेलं मटेरियल इनवर्ट करून घेणं, त्याचा स्टॉक मेंटेन करणं प्रॉपर, त्या मटेरियलवरती प्रोसेस करणं, प्रोसेसिंगसाठी जे काय प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं त्याकडं ते फॉरवर्ड करणं, स्टोअर डिपार्टमेंट करून जे प्रोसेस झालेलं मटेरियल असेल त्याला कस्टमरला पाठवणं, आणि जे काय आपल्याकडे पेंडिंग स्टॉक आहे त्याचं ट्रॅक ठेवणं, ते मटेरियल प्रॉपर त्याच डिलिव्हरी चलनच्या अगेन्स्ट पाठवणं, हे प्रॉपर काम करणं, ही सगळी जबाबदारी असती स्टोअर डिपार्टमेंटची. त्यानंतर हे मटेरियल आल्यानंतर पुढचं काम असतं प्रोडक्शन डिपार्टमेंटचं. मग प्रोडक्शन डिपार्टमेंट ते काम पुढं कंटिन्यू करतं. आता हे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या मशीन्स असतात किंवा वेगळ्या वेगळ्या प्रोसेस असतात. जसे की CNC मशीनिंगची प्रोसेस असेल, ड्रिलिंगची प्रोसेस असेल, काही ठिकाणी वॉशिंग असेल. तर हे वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स प्रोडक्शनच्या अंडर सुद्धा सब डिपार्टमेंट आपल्याला असतात. तर ते जे काही मशीन्स आहेत ते आपण असाइन करतो. त्यानंतर पर्टिक्युलर मशीनवरती एक जॉब होण्यासाठी किती वेळ लागतो तो आपण सायकल टाइम सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. की सपोज एक जॉब आहे पर्टिक्युलर, तो होण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं लागतात, तर आपण ते टाकून ठेवतो की एक जॉबसाठी 5 मिनिटं लागतात. आणि ज्यावेळेस आपण दिवसभराचं शेड्यूल काढतो त्यावेळेस ते त्याला म्हणतात प्रोडक्शन प्लॅन, की पर्टिक्युलर एक मशीन 8 तास चालली तर त्याचं किती प्रोडक्शन व्हायला पाहिजे ते प्लॅन करून आपण इथं प्रोडक्शनची प्लॅन करतो आणि त्याच्या अगेन्स्ट किती प्रोडक्शन झालंय त्याची एंट्री करतो. हे सगळं एंट्री केल्यानंतर आपल्याला मग त्या प्रोडक्शन प्लॅन जे काही प्रोग्रेस आहे आपल्याला ती कळते. त्या मशीननी किती काम केलंय, सपोज 100 जॉबची मशीनची कॅपॅसिटी आहे एका तासाला, पण 70च जॉब झाले तर त्या मशीनची इफिशियन्सी किती पर्सेंटेज आहे, त्या ऑपरेटरची इफिशियन्सी किती आहे, म्हणजे किती काम केलंय त्यांनी, म्हणजे प्रॉपर काम होतंय किंवा टंगळ मंगळ करत काम होतंय ते आपल्याला कळून जाईल. किंवा जर काही टाइम मध्ये लागला असेल, जसं की मशीनमध्ये काही फॉल्ट आला किंवा जॉबच नव्हते, लोडच नव्हता मशीनवरती, तर ते जे काही लॉस टाइम होणार आहे त्याचं पण रेकॉर्डिंग या प्रोडक्शन एंट्रीमध्ये होतं. तर त्यानुसार आपल्याला वेगळे वेगळे रिपोर्ट्स भेटतात की
लॉस टाइम झाला असेल, 70% काय इफिशियन्सी आली आहे, तर ते लॉस टाईममुळे आली आहे किंवा काय, तर ते आपल्याला एक सेपरेट रिपोर्टिंग या प्रोडक्शनमध्ये भेटून जातं. त्याच्यानंतर रिजेक्शन झाले असेल तर रिजेक्शनची पण क्वांटिटी इथं येऊन जाते, की जॉब त्यांच्याकडनंच येताना खराब आला किंवा आपल्याकडनं प्रोसेस करताना काही चूक झाली, तर त्याच्यामुळे पण रिजेक्शन होतात जॉबचे. तर ते पण रिजेक्शनचा रिपोर्ट आपल्याला त्याच्यामध्ये भेटून जातो. हे अशा प्रकारचे हे प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम आहे. आता हे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, यांना हे सगळं काम करताना काही ठराविक मटेरियल लागत असतं. जसे की हँड ग्लव्ज असतील किंवा काही टूल्स लागत असतील, तर हे टूल्स प्रोडक्शन डिपार्टमेंटकडे नसतात. हे सगळं स्टॉक ठेवायचं काम असतं स्टोअर डिपार्टमेंटचं. ह्या प्रोसेस व्यतिरिक्त स्टोअर डिपार्टमेंटकडे तो कन्झ्युमेबल स्टॉक ज्याला म्हणतात, जो हे स्टोअर डिपार्टमेंट ठेवतं. जसे की टूल्स असतील, कन्झ्युमेबल मटेरियलमध्ये हँड ग्लव्ज असतील, तुमचे मास्क असतील, वॉशिंगचं मटेरियल असेल, क्लिनिंग मटेरियल असेल, स्टेशनरी असेल, हे सगळं काम स्टोअर डिपार्टमेंटकडे असतं. तर ॲडिशनल स्टोअरला ती गोष्ट सुद्धा करावं लागते, की ते जे मटेरियल लागणार आहे ते परचेसिंग करणं, ते मटेरियल समोरच्या ज्या डिपार्टमेंटला पाहिजे ते डिपार्टमेंट स्टोअर डिपार्टमेंटकडे रिक्वेस्ट करतं. ती जी रिक्वेस्ट असते त्याला रिक्विजिशन म्हणतात. रिक्विजिशनवरती ते लिहून देतात किंवा आपल्या सिस्टीममध्ये डायरेक्ट ते डिपार्टमेंट त्यांचे जे काय हेड आहेत ते लॉग इन करून त्यांना जे काय रिक्वायरमेंट असेल ते टाकतात. ती रिक्वायरमेंट स्टोअर डिपार्टमेंटला दिसते. स्टोअर डिपार्टमेंट त्या रिक्विजिशनच्या अगेन्स्ट किंवा त्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट चेक करतं की आपल्या सिस्टीममध्ये ते मटेरियल अवेलेबल आहे की नाही आहे. मटेरियल जर अवेलेबल असेल तर ते मटेरियल काढून त्या स्टोअर डिपार्टमेंटला इश्यू करतं. म्हणजे त्या रिक्विजिशनच्या अगेन्स्ट ते मटेरियल त्या डिपार्टमेंटला इश्यू होतं. इश्यू झाल्यानंतर ते मटेरियल स्टॉकमधून स्टोअरच्या कमी होणार आणि डिपार्टमेंटला ते मटेरियल हँड ओव्हर केलं जाईल. मग ते डिपार्टमेंट ते मटेरियल यूज करेल. यानी स्टॉक पण मेंटेन होतो, प्लस कुठल्या डिपार्टमेंटनी काय काय मटेरियल किती क्वांटिटीमध्ये वापरले ते पण आपल्याला लक्षात येतं. सपोज एखाद्या डिपार्टमेंटने काही मटेरियल मागवलंय आणि ते जर स्टोअरमध्ये अवेलेबल नसेल तर ते मटेरियल स्टोअर डिपार्टमेंटची एक परचेस रिक्विजिशन काढते आणि ती समोर जे काय आपले वेंडर्स असतील ज्याच्याकडून आपण मटेरियल परचेस करतो त्यांना पाठवून ते मटेरियल परचेस करून घेतात. त्याची परचेसची एंट्री केली का ते मटेरियल परत स्टॉकमध्ये ॲड होतं आणि ॲड झालेलं मटेरियल परत ते मटेरियल इश्यूच्या एंट्रीनी डिपार्टमेंटला ते पुढं पाठवून देतात. स्टोअर डिपार्टमेंटकडनं अजून एक काम असतं. सपोज काही प्रोडक्शन डिपार्टमेंटमधलं मशीन्स असतील, काही टूल्स असतील, ते खराब झाले किंवा रिपेअरिंगची वेळ आली त्या टूल्सला, तर ते आपल्याला बाहेर पाठवायला लागतं. तर ते मटेरियल सुद्धा आउट करणं, ते आउट केलेलं मटेरियलचं ट्रॅक ठेवणं, ते मटेरियल बाहेरून आल्यानंतर त्याचा इनवर्ड करणं आणि पर्टिक्युलर त्या डिपार्टमेंटला परत ते जे काय टूल असेल किंवा ते जे काय वस्तू असेल ती परत त्या डिपार्टमेंटला हँड ओव्हर करणं, हेही काम स्टोअर डिपार्टमेंटकडे असतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कामं जे असतं ते स्टोअर डिपार्टमेंटकडेच असतं. ह्याच्यानंतरचं जे डिपार्टमेंट आहे ते क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. क्वालिटीचं जे काय काम आहे, क्वालिटी कंट्रोलचं काम, ज्यावेळेस प्रोडक्शन होईल कम्प्लीट त्यावेळेस ते जॉब चेकिंगसाठी पुढं क्वालिटी डिपार्टमेंटकडे जातात आणि मग ते क्वालिटी डिपार्टमेंट त्या जॉबला चेक करतं आणि त्याचे जे काही एंट्रीज असतील त्या दिवसभराच्या प्रोडक्शनच्या त्याच्या अगेन्स्ट मग ते रिजेक्शन किती आहे, ओके मटेरियल किती आहे, काय त्याचा रिपोर्ट ते पूर्ण जनरेट करतात. आणि नेक्स्ट मॉड्यूल असणार आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट मॉड्यूलला आपल्याला लागतं की रिपोर्टिंगचा पार्ट. मॅनेजमेंट मॉड्यूलमध्ये काय असणार आहे की दिवसभरामध्ये किती प्रोडक्शन झालंय, आज संध्याकाळी किंवा आज सकाळी किती जॉब आपल्याकडे पेंडिंग आहे, म्हणजे किती वर्कलोड आहे आपल्याकडं ते कळणार. दिवसभरामध्ये किंवा पर्टिक्युलर पिरियडमध्ये किती
जॉब आपण प्रोसेस केलेत, किती अमाऊंटचे जॉब प्रोसेस केलेत, कोणत्या कोणत्या कस्टमरचे किती जॉब प्रोसेस केलेत, कोणत्या जॉबच्या अगेन्स्ट किती पेमेंट आले. तर हे सगळं अमाऊंट वाईज, क्वांटिटी वाईज हे सगळे रिपोर्टिंग आपण मॅनेजमेंटला या मॅनेजमेंट मॉड्यूलमध्ये दाखवतो. आणि हे सगळे रिपोर्ट्स आपण त्यांना मेलही करतो, त्यांच्या सिस्टीमलाही दिसतात. समजा सिस्टीमचा ऍक्सेस त्यांना नसेल तर आपण त्यासाठी मेल जनरेशनची एक मेल सेंडिंगची पण फॅसिलिटी केलेली आहे. PDF मध्ये सुद्धा रिपोर्ट जनरेट होतात. ते रिपोर्ट PDF करून सुद्धा आपण मॅनेजमेंटला पाठवू शकतो. तर एक बेसिक अशा प्रकारची ही एक इंडस्ट्रियल ERP आहे, जे कंपनीमध्ये डे टू डे वर्क चालतं. ते वर्किंग हे प्रॉपर सिस्टीमवरती याच्या थ्रू आपण करू शकतो, जेणेकरून जो काय स्टॉक आहे किंवा जे काय जॉबचं वर्किंग आहे, समोरच्या पार्टीचा स्टॉक असेल, आपला स्टोअरचा सेपरेट स्टॉक असेल, ते सगळं मेंटेन आपण ह्या सिस्टीममध्ये करू शकतो. हे असे आहे आपली इंडस्ट्रियल ERP. याचं एक छोटंसं डेमो मी दाखवतो, मटेरियल इन आउटचं कसं पार्टीकडनं होतं. ही आपली लॉग इनची स्क्रीन आहे ERPची. ह्याच्यामध्ये आपण युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो. ह्याच्यामध्ये हे जे काय वर्क ऑर्डर म्हणजे जे समोरच्या पार्टी आपल्याला मटेरियल पाठवतीये त्यांचं जे काही डिलिव्हरी चलन असतं, ते डिलिव्हरी चलन म्हणजे आपल्यासाठी वर्क ऑर्डर असते. ते वर्क ऑर्डर आपण वर्क ऑर्डर म्हणून ते चलन इन करणार. इथं लिहिलेलं आहे बघा, इनवर्ड चलन. त्यानंतर आपण ते प्रोडक्ट जे काय त्याला आपण वेगळे वेगळे प्रोसेसनुसार त्याला कॅटेगरी बनवलेली आहे. जसं की CNC ऑपरेशनसाठी मटेरियल आलं असेल तर ते आपण CNC म्हणून कॅटेगरी सिलेक्ट करणार, म्हणजे फक्त CNC रिलेटेडच प्रोडक्ट आपल्याला दिसणार. इथं कस्टमर सिलेक्ट करू आपण. कस्टमर सिलेक्ट केला की ते चलन कसं आहे, आपल्याला ते रिटनेबल पाठवायचे म्हणजे चलनवरती प्रोसेस करून रिटर्न पाठवायचं असेल तर रिटनेबल चलन असतं. नॉन रिटनेबल म्हणजे हे पॅकिंग मटेरियल वगैरे पाठवतात, जॉब रेडी झाल्यानंतर ते पॅकिंग करून त्याच्यात आपण पाठवू शकतो मटेरियल. ते मटेरियल असतं नॉन रिटनेबल किंवा कन्झ्युमेबल, ज्याचा आपण स्टॉक मेंटेन नाही करत. काही रिजेक्शन असेल किंवा काही रिवर्कसाठी मटेरियल आलं तर रिवर्कमध्ये टाकतो आपण, किंवा काही नवीनच जॉब असेल तो आपल्याकडे डेव्हलपमेंटसाठी आलं की ट्रायल करा आणि डेव्हलप करून पाठवून द्या, हे ट्रायल किंवा डेव्हलपमेंटमध्ये येतं मटेरियल. आणि कधी कधी जे मी सांगितलं होतं की PO आधी येते मग मटेरियल येतं, कधी कधी मटेरियल विदाउट PO पण येतं. तर ते विदाउट PO मटेरियल जर असेल तर इथं विदाउट PO असं करून आपण ते मटेरियल इन करून पाठवून देऊ शकतो. मोस्टली आपल्याला जे काय मटेरियल येतं ते जॉबवर रिटनेबलच्या अंडरच येतं. त्याचा चलन नंबर जो काय त्या पार्टीनी टाकलेला असेल चलनवरती तो आपण टाकणार. त्या चलनची डेट येऊन जाईल. ही वरती जी डेट आहे ते इनवर्डची डेट असणार आहे, इथं चलनची डेट. हा GIN नंबर म्हणजे आपला गेटवरती एक रजिस्टर असतं, त्याचा जो काय इनवर्ड नंबर असेल तो नंबर आपण इथे एंटर करतो. जो काही PO नंबर असेल तो PO नंबर चलनवरती येतो, तो नंबर आपण इथे ऍड करणार. PO ची डेट, नंतर कुठल्या गाडीने ते मटेरियल आलंय त्या गाडीचा नंबर आपण इथे टाकू शकतो. ऑर्डर नंबर असेल तर ऑर्डर नंबर. त्यानंतर ते मटेरियल आलं की कोणीतरी युजर चेक करतो ते मटेरियल, तिथे युजर्सची ऑटोमॅटिक लिस्ट येऊन जाईल. जो युजर ते मटेरियल चेक करेल ते इन्स्पेक्शन होईल त्या मटेरियलचं. तर ज्या युजरने इन्स्पेक्शन केलं त्याचं नाव इथं ऍड होऊन जाईल. त्यानंतर जे मटेरियल आपण इन केलंय ते मटेरियल आपण इथं सिलेक्ट करणार. आणि ते मटेरियल कसं आलंय आपल्याकडे, बॅगमध्ये आलंय, बॉक्सेसमध्ये आलंय, कसं आलंय, लूज आलंय. तर सपोज बॉक्सेसमध्ये ते मटेरियल आलंय तर किती पॅकिंग आलंय त्या बॉक्सेसचं. समजा 10 बॉक्सेस आलेले असतील
एका बॉक्समध्ये 10 जॉब असतील तर टोटल चलनमध्ये किती जॉब आले? ते 100 जॉब आले. त्यातले आपण समजा इन्स्पेक्शन मध्ये कळालंय की काही जॉब खराब आहेत, ते आपण घेतले नाही, तर रिसिव्ह किती जॉब केले ते आपण इथं टाकणार की 98 100 पैकी जॉब आपण रिसिव्ह केले. हे रिसिव्ह क्वांटिटी आपण टाकू शकतो. हा रेट पीओ नुसार ऑटोमॅटिक हा रेट इथं येऊन जातो. तो रेट इथे येऊन जाईल. जीएसटीचा पर्सेंटेज इथं बाय डिफॉल्ट 18% त्या प्रोडक्टला आहे म्हणून 18% आपण ऍड केलेले आहे. तर असे जेवढे जॉब त्या चलनमध्ये आलेले असतील ते आपण इन करून घेतो. हा जॉब इन केला, इथं सेव्ह केलं की हा जॉब आपल्याला इकडं पेंडिंगचा एक रिपोर्ट असतो. इथं आपल्याला पेंडिंग जॉब दिसतात की कुठल्या, इथं जर पर्टिक्युलर कस्टमर आपण सिलेक्ट केला त्यामध्ये आपल्याला दिसेल की कोणत्या कोणत्या कस्टमरचे किती जॉब आपल्याकडे पेंडिंग आहे, किती क्वांटिटी. हे जे दिसतंय हा आपल्याकडे असणारा वर्कलोड, एवढं आपल्याकडे क्वांटिटी त्या पर्टिक्युलर जॉबची आली होती. त्याच्या अगेन्स्ट आपण एवढं मटेरियल इश्यू केलंय आणि एवढं अजून करणं बाकी आहे. तर हीच प्रोसेस आहे. असं जॉब आपल्याकडे इन करायचंय ते इकडं स्टॉकमध्ये ऍड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण जे मटेरियल कस्टमरला पाठवतो तर हे आपण डिलिव्हरी चलन थ्रू पाठवतो. इथे डिलिव्हरी चलन मध्ये जाऊन आपण सपोज सीएनसी डिपार्टमेंटचं मटेरियल आपल्याला पाठवायचंय. इथं कस्टमर सिलेक्ट केला की त्याचे जेवढं मटेरियल आलेलं आहे ते सगळे इथं आपल्याला चलन दिसतील आणि त्याच्या अगेन्स्ट किती क्वांटिटी पेंडिंग आहे ते पण दिसेल. आता हे रेड मध्ये दाखवतंय काही, कारण हे जास्त दिवस झालेले मटेरियल येऊन पण आपण ते अजून कंप्लीट नाही केलेले, त्यामुळे ते दाखवते आपल्याला रेड मध्ये. आणि जे रिसेंट मधले असतील ते आपल्याला इकडं नॉर्मल ब्लॅक मध्ये दाखवणार आहे. समजा यातलं आपल्याला हे मटेरियल पाठवायचे तर ते मटेरियल आपण एंट्री केली, एंटर केलं की इथे दाखवतं की ते मटेरियल आपण प्रोसेस करून पाठवतोय की अनप्रोसेस पाठवतोय. हे दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये आहेत. कधी कधी अनप्रोसेस मटेरियल आपल्याला पाठवावं लागतं. त्यानंतर ते पाठवताना आपण कुठल्या गाडीने पाठवतोय ती गाडी सिलेक्ट करायची. इकडं ऑटोमॅटिक त्याचा चलन नंबर वगैरे सगळं जनरेट होऊन जाईल. त्यानंतर त्या चलनचं मटेरियल इथं आपल्याला दाखवतंय. त्याच्यामध्ये चलन क्वांटिटी किती होती आणि आता पेंडिंग क्वांटिटी किती आहे ते इथं आपण घेऊ शकतो. जसं की इथं पॅकिंग आपण टाकू शकतो की सपोज आपण पाठवताना पाठवले 10 बॉक्स पाठवलेत आणि पॅकिंग क्वांटिटी सपोज केलं आपण 100 आणि ऍक्च्युअल क्वांटिटी किती पाठवली आपण 100. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण मटेरियल पाठवू शकतो. ह्याच्यामध्ये अजूनही इथं भरायला चान्स असतो की टोटल आपण क्वांटिटी 100 पाठवतोय तर त्यातलं रिजेक्शनची क्वांटिटी समजा किती आहे, 2 रिजेक्शन असतील, अनमशीन किती आहे, ब्रोकन किती आहे, हे सगळा रिपोर्ट्स आपण याच्यामध्ये फीड करून सेंड करू शकतो. याला सेव्ह केलं की याचं एक डिलिव्हरी चलन जनरेट होईल, प्लस हा डिस्पॅच रिपोर्ट असतो, या डिस्पॅचचा एक रिपोर्ट जनरेट होईल. आणि हे सगळं चलन पाठवल्याच्या नंतर आपण त्याची एक इनव्हॉइस बनवतो. इनव्हॉइस बनवताना इथं कस्टमर सिलेक्ट केला की त्या कस्टमरचे आपण किती चलन बनवलेले आहेत त्या सगळ्या चलनची इथे लिस्ट होऊन जाईल आणि त्यातले कुठल्या कुठल्या चलनचं आपल्याला बिलिंग करायचं आहे ते टिक केलं आणि ओके केलं की तेवढे चलन्स इथं ऑटोमॅटिक बिलिंग मध्ये ऍड होतील. याला आपण सेव्ह केलं की याचं बिल जनरेट होईल. बिल जनरेट झालेलं आपल्याला इथून डायरेक्ट प्रिंटही काढता येईल किंवा इथं खाली मेलचं ऑप्शन आहे ते बिल मेल पण करता येईल. इथं रजिस्टर आहे, रजिस्टरला क्लिक केलं की ते जे काय बिल आपण जनरेट केलेलं आहे त्याची टोटल लिस्ट पण दिसते. इथं खाली आपल्याला दिसते की किती टोटल बिलिंग झालंय. इथं डेटचं ऑप्शन आहे, या डेट पासून या डेट पर्यंत बिलिंग आपल्याला दिसून जाईल. अशा प्रकारचे हे बिलिंगचे डिटेल दिसतील. पेंडिंग जॉबचा दिसतो. इथं आपण इफिशियन्सीचे रिपोर्ट्स बघू शकतो की या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ही जी काय मशीन आहे याची इफिशियन्सी काय आहे. अशा प्रकारचे वेगळे वेगळे रिपोर्टिंग याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे.
तर हे एक बेसिक असं ERP सिस्टीम आहे. मेन त्याचा फ्लोच आहे.